नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा हा माझा मेकअप लुक खूप बेसिक आहे। बेसिक मेकअपपासून मी स्टार्ट करते बिना आपण वेळ वाया घालता आपण व्हिडिओला लगेचच स्टार्ट करूया। तर सगळ्यात आधी आपण आपला चेहरा व्यवस्थित क्लीन करून घ्यायचा आहे। तुम्ही फेस वॉशही करू शकता, बट मी सकाळपासून कुठे बाहेर गेलेली नाहीये, त्यामुळे मी फक्त वेट वाईपने माझा चेहरा क्लीन करते। कारण की जे काही मॉइश्चरायझर वगैरे आपण चेहऱ्यावरती अप्लाय केलेलं असतं, तुम्ही सनस्क्रीन वगैरे अप्लाय केली असेल तर ती व्यवस्थित रिमूव्ह करा। कारण बेसिक मेकअप असू द्या किंवा हेवी मेकअप असू द्या, त्यासाठी तुमचा चेहरा जो असतो बेसिक जे आहे, चेहऱ्यावरती तुम्ही कुठलाही प्रोडक्ट अप्लाय केलेला असेल तर ते व्यवस्थित रिमूव्ह करा। कारण त्याशिवाय तुमचा बेस नॉर्मल असू द्या हेवी असू द्या व्यवस्थित बसणार नाही। आणि मानेवरती सुद्धा तुम्ही व्यवस्थित क्लीन करून घ्यायचंय, कारण बरेचदा असं होतं की आपण फेसकडे जास्त लक्ष देतो आणि मानेवरती जास्त लक्ष दिले जात नाही। हे बघा, मी जसं ज्या प्रकारे व्यवस्थित चेहरा क्लीन करते, जास्त तुम्हाला हे फिंगरचं जास्त प्रेशर द्यायचं नाहीये। खूप हलक्या हाताने तुम्हाला जे पण काही डस्ट असेल किंवा जे पण काही प्रोडक्ट तुम्ही लावलेलं असेल ते व्यवस्थित रिमूव्ह करून घ्यायचंय। मॉइश्चरायझर वगैरे जे काही लावलं होतं ते पूर्ण क्लीन झालंय आणि माझा चेहरा माझी स्किन टाईप आहे ड्राय, सो ड्राय स्किनच्या हिशोबाने मी जो माझा बेस असणार आहे तो मी करणार आहे। आता ड्राय स्किन मध्ये सुद्धा खूप प्रकार असतात। मला इथे स्वेटिंगचा प्रॉब्लेम आहे, मला इथे जास्त घाम येतो आणि मेकअप केल्यानंतर तर प्रचंड आणखीन जास्त घाम येतो मला। आणि माझे जे अंडर आय आहे त्यात तिथे मला जास्त ड्रायनेस फील होतो। इथे चीकवरती मला खूप ड्रायनेस आहे। सो तुम्हाला जिथे जिथे ड्राय वाटेल किंवा जिथे जिथे तुम्हाला असं वाटेल की माझा इथे हा पार्ट माझा खूप ड्राय आहे, तिथे आपण मॉइश्चरायझर जास्त लावणार आहोत। आणि आजकाल तर बरेच असे मेकअप आर्टिस्ट आहेत, बरेच असे यूट्यूबवरती बेसिक मेकअपचे व्हिडिओ आहे, पण प्रत्येकांचं नॉलेज वेगवेगळं असतं, प्रत्येकांची टिप्स वेगळी असते, टेक्निक वेगळी असते, सांगायची पद्धतही वेगळी असते। त्यामुळे मी जसा बेसिक मेकअप करते तसं मी तुम्हाला जेन्युइनली तुमच्यासोबत शेअर करते। तुम्हाला जर आवडेल तर तुम्ही नक्की त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, कारण की मी असेच तुम्हाला भरपूर असे मेकअपच्या रिलेटेड व्हिडिओज घेऊन येत राहणार। नेव्याचं हे मॉइश्चरायझर अप्लाय करते। सगळ्यात बेसिक मेकअप करायचं जरी झालं तर आपण मॉइश्चरायझर का अप्लाय करायचं, कारण की तुम्हाला मी पहिलेही सांगितले की माझी स्किन खूप ड्राय आहे आणि मेकअप जेव्हा मी करते तेव्हा मला आणखीन जास्त ड्रायनेस फील होऊ नये म्हणून मी सगळ्यात पहिले मॉइश्चरायझर अप्लाय करते। आणि मॉइश्चरायझरची क्वांटिटी सुद्धा मी खूप जास्त अप्लाय करणार आहे, कारण की मला मॉइश्चरायझर शिवाय होतच नाही, माझी स्किन लगेचच ड्राय पडते। आता मी याला व्यवस्थित ब्लेंड करणार माझ्या हातानेच। मी खूप हलक्या हाताने मॉइश्चरायझर अप्लाय करते स्किनवरती जो ड्रायनेस होता तो पूर्ण माझा व्यवस्थित ड्रायनेस गेलेला आहे। तुम्हाला थोडीशी असं माझी पूर्ण जास्त नाही पण थोडीशी माझी ऑइली स्किन वाटत असेल। सगळ्यात पहिले मला सांगायचं असं आहे की तुम्ही कुठलाही प्रोडक्ट अप्लाय केल्यानंतर कमीत कमी 1 ते 2 सेकंद तुम्हाला थोडा वेट करावा लागेल, कारण की ते कुठलंही प्रोडक्ट आपल्या स्किनमध्ये ॲब्झॉर्ब व्हायला थोडा टाइम घेतं। सो मॉइश्चरायझर असेल, प्रायमर असेल, बेसिक तुम्ही टोनरही यूज करत असाल तर कुठल्याही गोष्टीला एका पाठोपाठ एक तुम्ही लावू नाही शकत। बेसिक मेकअप करायचा असेल ना तर पहिले तुमचा बेस व्यवस्थित व्हायला हवा, जेणेकरून तुम्ही बाहेर जाल तर तुमची स्किन अशी पूर्ण पॅची वाटणार नाही, जेणेकरून तुम्हाला जे फाउंडेशन आहे ते एका जागी गोळा होणार नाही। त्यामुळे तुम्ही बेसिक मेकअप करताना पहिले तर स्किनवरती व्यवस्थित जे प्रोडक्ट लावताय त्याला थोडा टाइम द्या। हिमालयाचं लिप बाम यूज करते। नेक्स्ट आपण यूज करणार आहोत प्रायमर। मॉइश्चरायझर खूप जास्त क्वांटिटीमध्ये लावलंय, तसं मी प्रायमर आता खूप कमी क्वांटिटीमध्ये लावणार आहे। आता आपण यूज करणार आहोत कॉन्टोर पॅलेट, जे हे मार्सचं कॉन्टोर पॅलेट आहे माझ्याकडे, बट माझ्या स्किन टोनच्या हिशोबाने मी करेक्टर सुद्धा यूज करणार आणि कॉन्टोर सुद्धा यूज करणार, कन्सिलर सुद्धा यूज करणार। सो तुमचं स्किन टोन ज्या टाईपमध्ये आहे तसं तुम्ही हे असं पॅलेट घेतलं तर तुम्हाला काही टेन्शनच राहत नाही, कारण याच्यामध्ये करेक्टरही असतं, याच्यामध्ये तुम्ही कॉन्टोरही करू शकता, याच्यामध्ये तुम्ही कन्सिलरही अप्लाय करू शकता। ओके, आता आपण याला ब्लेंड करूयात व्यवस्थित। आणि मी जास्त प्रोडक्ट अप्लाय नाही केलंय, एक ड्राय टिश्यू तुम्ही जवळच असू द्या
कारण की तुम्ही जे पण प्रोडक्ट काही अप्लाय करताय स्किनवरती, तर ब्रश असेल किंवा ब्लेंडर असेल ते व्यवस्थित तुम्ही क्लीन करून घ्या, नाहीतर मग आधीचं प्रोडक्टही त्यामध्ये मिक्स होतं. देन आपण यूज करणार आहोत फाउंडेशन. सो मी आता लॅक्मेचं हे फाउंडेशन यूज करते. आता फाउंडेशन बघा, मी कुठल्या ब्रशने किंवा कशाने अप्लाय करणार नाही, तर माझ्या फिंगरनेच अप्लाय करणार. ब्लेंडर जे आहे ते फक्त फिरवतीये मी कानावरती सुद्धा आणि मानेवरती सुद्धा. आता आपण कॉन्टोर वगैरे करायची तुम्हाला जर गरज असेल, तुम्हाला जर वाटत असेल की आपण कॉन्टोर वगैरे करावं, तर तुम्ही कॉन्टोरही करू शकता. बट मी बेसिक मेकअपसाठी कॉन्टोर वगैरे नाही करणार. तुम्ही ब्राऊन शेडमध्ये कुठलंही लिप लायनर घेऊ शकता, पिंकमध्ये घेऊ शकता, जेणेकरून जो आपला स्किन टोन आहे त्या स्किन टोनला ते आय मेकअप मॅच होईल. आता माझ्याकडे हे लिप लायनर आहे. सो मी आता हे पूर्ण डोळ्यावरती लावून घेणार व्यवस्थित. खूपच हलक्या हाताने मी ब्लेंड करते. देन मी यूज करणार आहे काजळ. आता काजळ मी डोळ्यामध्ये सुद्धा लावणार आणि ॲज अ आयलायनर सुद्धा मी यूज करणार. ओके, एक छोटासा असा कुठलाही ब्रश घेऊन घ्या आणि आपण खूप हलक्या हाताने याला व्यवस्थित ब्लेंड करणार. असं ब्लेंड केलंय. ओके, हात परत एकदा तुम्ही क्लीन करून घ्या, जेणेकरून तुम्ही हाताने जे काय ब्लेंड केलंय ते इकडे तिकडे तुमच्या चेहऱ्यावरती लागू नये. आता आपण काजळ डोळ्यामध्ये सुद्धा व्यवस्थित लावून घेऊयात. आता व्यवस्थित मी ब्लेंड करून घेतले काजळला. आयब्रो पेन्सिल यूज करणार आहे, ती पण खूप हलक्या हाताने करणार. सो मी आता यूज करते मस्कारा. आता आपण यूज करूयात ब्लश. त्यानंतर आपण यूज करणार आहोत हायलायटर. हा डार्क शेड घेते मी लिप लायनर मध्ये. आणि आता माझ्याकडे हे 2 ब्राऊन शेडमध्येच लिपस्टिक्स आहे. ही तुम्हाला थोडी दिसत असेल, ही थोडीशी पिंकिश आहे आणि ही प्रॉपर ब्राऊन आहे. सो मी ही वाली यूज करणार. आणि पर्सनली मला ब्राऊन शेडचे कुठलेही शेड असो, लाईट असो, डार्क असो, मला पर्सनली फार आवडतात लिपस्टिकमध्ये. मेकअप जो आहे माझा व्यवस्थित सेट झाला आहे, माझ्या स्किनमध्ये व्यवस्थित मर्ज झाला आहे. आता मी हायलायटर जे मी यूज केलं होतं ते हायलायटर मी थोडंसं बोटावर घेणार आणि ओठांवरती टॅप टॅप करणार खूप लाईटली. ओके, सो माझा मेकअप तर डन झाला आहे. आता आपण लुक चेंज करून भेटूयात. ओके, सो हा जो आज मी मेकअप लुक क्रिएट केला आहे तो तुम्ही बाहेर फिरायला कुठे जात असाल किंवा कुठल्या फंक्शनला जात असाल आणि तुम्हाला खूप लाऊड मेकअप नको आहे, तर तुम्ही हा बेसिक मेकअप करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला जास्त प्रोडक्ट अप्लाय करायचीही गरज नाही आहे, ज्यामध्ये तुम्हाला ब्रशही जास्त यूज करावे लागणार नाहीत.
तुम्ही फुल व्हिडिओ तर बघितलाच असेल, तुम्हाला नक्की कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि येणारे माझे प्रत्येक व्हिडिओ फॅशनच्या रिलेटेड, मेकअपच्या रिलेटेड असेल. सो आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.